नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये 4,497 जागांसाठी जी भरती परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये झाली होती, या भरती परीक्षेचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये 4,497 जागांसाठी जी पदभरती परीक्षा घेण्यात आली होती, ती पदभरती परीक्षा 27 डिसेंबर, 29 डिसेंबर, 31 डिसेंबर 2023 आणि 1 जानेवारी 2024 आणि 2 जानेवारी 2024 या दिवशी घेण्यात आली होती. त्यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब अराजपत्रित, त्यानंतर निम्नलेखी लघुलेखक गट ब अराजपत्रित, त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क, भूवैज्ञानिक सहाय्यक गट क, आरेखक गट क, सहाय्यक आरेखक गट क, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, प्रयोगशाळा सहाय्यक गट क, अनुरेखक गट क, दप्तर कारकून गट क, मोजणीदार गट क, कालवा निरीक्षक गट क, सहाय्यक भांडारपाल गट क आणि कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क या पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. तर मित्रांनो, या परीक्षेचा निकाल आपण ऑफिशियल वेबसाईटवरती बघू शकतो. त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करायचे आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवरती येणार आहोत आणि WRD असे सर्च करणार आहोत. WRD सर्च केल्यानंतर आपल्या समोर जलसंपदा विभाग ही पहिलीच लिंक दिसेल. ती लिंक आपल्याला ओपन करायची आहे. तर जलसंपदा विभाग यावरती आपण क्लिक करणार आहोत. जलसंपदा विभाग यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर WRDची म्हणजेच जलसंपदा विभागाची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला आपला रिझल्ट बघण्यासाठी सरळ सेवा भरती या टॅबमध्ये जायचे आहे. सरळ सेवा भरती या टॅबमध्ये गेल्यानंतर तिथे 2 टॅब ओपन होतील. त्यामध्ये सरळ सेवा भरती सन 2023 यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन प्रदर्शित होणार आहे त्यावरती आपण आपला रिझल्ट बघू शकतो. मित्रांनो, या स्क्रीनवरती आपण बघू शकतो की सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क यामध्ये स्क्रोल करत खाली आल्यानंतर आपण येथे बघत आहोत की सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क अमरावती परिमंडळ निकाल, सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित निकाल. तर हा निकाल बघण्यासाठी आपल्याला याच्या समोरच असलेल्या व्ह्यू बटन यावरती क्लिक करायचे आहे. व्ह्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हा निकाल प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की कस्टमाइज स्कोर रिपोर्ट्स फॉर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, रिक्रुटमेंट एक्झाम, पोस्ट नेम लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, त्यानंतर याचा जे डिव्हिजन आहे ते येथे दिलेले आहे. तर या रिझल्टमध्ये सिरियल नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, त्यानंतर रोल नंबर, त्यानंतर ॲप्लिकंट नेम आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, तर हे सर्व डिटेलमध्ये दिलेले आहे. तसेच सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क आरेखक गट क निकाल हा बघण्यासाठी आपल्याला याच्या समोरच असलेले व्ह्यू बटन यावरती क्लिक करायचे आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की कस्टमाइज स्कोर रिपोर्ट्स फॉर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, रिक्रुटमेंट एक्झाम्स, पोस्ट नेम ड्राफ्ट्समॅन, पोस्ट नेम जे आहे ते ड्राफ्ट्समॅन आहे. त्यानंतर डिव्हिजन येथे दिलेले आहे आणि त्यामध्ये सिरियल नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, ॲप्लिकंट नेम आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. अशाच सेम प्रोसेसने आपल्याला सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क सहाय्यक आरेखक गट क निकाल आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला त्यासमोर असलेले व्ह्यू बटन क्लिक करायचे आहे. तसेच सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क निकाल बघण्यासाठी आपल्याला त्यासमोर असलेले व्ह्यू बटन यावरती क्लिक करायचे आहे. अशीच प्रोसेस वापरून आपण सर्व पदांचे जे निकाल आहे ते आपण त्या रिस्पेक्टिव्ह पदासमोरच असलेले रिस्पेक्टिव्ह व्ह्यू बटन यावरती क्लिक करून बघणार आहोत.
याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील एखादी स्टेप किंवा काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.